आज आपण बेसन रवा ढोकळा रेसिपी पाहणार आहोत। 1 कप बेसन, 1 कप रवा घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बेसन घालणे, 1 कप रवा घालणे, मिक्सरमधून फिरवून घ्यावे। त्यामध्ये 1 कप पाणी घालावे। 3 चमचे तेल, 2 चमचे लिंबू सत्व, 2 चमचे साखर, हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा, हिंग पावडर 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा किंवा अर्धा चमचा, चवीनुसार मीठ। मिक्सरवरून फिरवून घ्यावे। गॅसवरती कढईमध्ये पाणी घालून व त्यामध्ये स्टँड ठेवून पाण्याला उकळी आणावी। मिश्रणामध्ये 1 पाकीट इनोचे घालून व वरती थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे। बॅटर तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतावे। टॅप करावे। कढईतील पाण्याला उकळी आली आहे। कढईमध्ये ढोकळ्याचे बॅटर ठेवून वरती झाकण ठेवून ढोकळा बॅटर 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यावे। 15 मिनिटे झाली आहेत। गॅस बंद करावे व ढोकळा थंड होण्यासाठी ठेवावे। ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ, हिरव्या मिरच्या 3, कढीपत्ता, वरती झाकण ठेवावे। गॅस बारीक करावे। फोडणी थोडीशी थंड करून घ्यावे। फोडणी थोडीशी थंड झाली आहे। झाकण काढावे। त्यामध्ये अर्धा कप पाणी, 1 चमचा साखर व थोडेसे मीठ घालून उकळी आणावे। गॅस बंद करावे। फोडणी थोडे थंड करून घ्यावे। ढोकळा तयार झाला आहे। ढोकळा खाण्यासाठी तयार आहे। ढोकळा अतिशय सुंदर झाला आहे। स्पॉन्जी ढोकळा खाण्यासाठी तयार। नक्की करून पहा।